मॉर्निंग सगळ्यांना. बघा, आज परत मी तुम्हाला स्पष्टीकरण आता कमी केलेले, पण आता खूप नवीन जे विद्यार्थी आपल्याकडे जॉइन झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना अजून निगेटिव्ह हे काय आहे हे माहीत नाही. मग या विद्यार्थ्यांना काय होतं निगेटिव्ह माहीत नसल्यामुळे ते काय करतात, परत विचारतात, इकडे बघतात, तिकडे बघतात. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, की तुम्ही माझे व्हिडिओ बघत चाला, कारण मी तुम्हाला निगेटिव्ह काय आहे हे पण मी सांगून देतोय. आता प्रश्न आहे 21वा. कक्षा में मूल्यांकन बघा अभिकथन आणि कारकचे प्रश्न जास्तच करत चला. कक्षा में मूल्यांकन के लिए शिक्षकों को विविध विधियों का प्रयोग करना चाहिए. म्हणजे काय पॉझिटिव्ह आहे का शिक्षकाने वर्गात मूल्यमापन करण्यासाठी विविध विधी आहे म्हणजे तोंडी परीक्षा असेल, लेखी असेल, प्रयोग असेल, वेगवेगळ्यांचा वापर केला पाहिजे. चांगला आहे. कारण काय म्हटलंय, एक कक्षा में बच्चों की सफलता और असफलता को केवल पेपर पेंसिल परीक्षा के द्वारा सही पूर्ण रूप से नहीं निर्धारित किया जा सकता. म्हणजे काय कारण पण काय म्हणतंय का एखाद्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन तुम्ही करताय तर फक्त याच्यावर मूल्यमापन करू शकता का फक्त लेखी परीक्षावर? कारण त्याच्यामध्ये एखादा खेळायचा गुण असू शकतो, बोलायचा गुण असू शकतो. तर फक्त तुम्ही पेपर पेन्सिलने जर त्याचं परीक्षण केलं तर त्याचं पूर्ण मूल्यमापन होईल का? निर्धारित करणं म्हणजे त्याचं मूल्यमापन होईल का पूर्ण? अजिबात होणार नाही. तर मग काय कारण पण बरोबर म्हणतंय. कारण फक्त पेपर पेन्सिल घेऊ नका बा, फक्त लेखी परीक्षा घेऊ नका, तर तुम्ही इतर पण परीक्षा घ्या. बरोबर आहे का नाही? म्हणजे काय होतं, वरचं जे म्हणतंय त्यालाच अनुसरून खाली म्हणते. मग तुम्हाला काय सांगितलं, दोघं एकाच टॉपिकवर बोलत असतात, तर काय करतात, एकमेकाची व्याख्या करतात. म्हणजे काय झालं, पहिलं ऑप्शन तुमचं उत्तर झालं. प्रश्न 22वा. आता बघा काही विद्यार्थ्यांचं काय असतं माहिती आहे का? ते निगेटिव्ह बघायला तयार नाही. त्यांना असं वाटतं किती एका दिवसात मी काय 1000 क्वेश्चन करत अरे करायला महत्त्व नाही तुम्हाला, तुम्हाला समजून घ्यायला. कारण हे काय होतं माहिती आहे का? आता काही विद्यार्थ्यांना काय वाटतं लई सोपं यायला लागलं. सोपं नाही. तुम्हाला हे प्रश्न आधी आलेले आहेत. तुमच्या डोळ्याखालून गेले म्हणून सोपे येतात आणि जेव्हा तुम्ही पेपराला जाल ना, तिथे तुम्हाला नवीन प्रश्न भेटेल ना, नवीन प्रश्न पाहायला भेटेल. मग त्यावेळेला काय लागेल तुम्हाला? तुम्ही किती समजून घेतलेलं हेच तुम्हाला पाहिजे. प्रश्न 22वा. किस संप्रत्यय को पढ़ाने के लिए एक अध्यापिका विभिन्न उदाहरण प्रस्तुत करती है और उसके बाद विद्यार्थियों को उन उदाहरणों द्वारा एकत्रित जानकारी के आधार पर नेम निर्धारित करती है, कहती है. आता बघा तुम्हाला जर चांगला अभ्यासला असेल तर शिक्षिका पहिले काय करते, पहिले उदाहरण देते आणि नंतर नियम सांगते. तर ही कोणती पद्धत असते, विचार करायची गरज नाही. ही पद्धत कोणती असते, आगमन असते का निगमन असते? बरोबर आहे का नाही? ही पद्धत असते आगमन विधी. आगमन विधीमध्ये काय केले जातात? पहिले नियम दिले जातात, पहिले उदाहरणं दिली जातात. आगमन विधीमध्ये पहिले उदाहरणं देऊन नियम सांगितले जातात आणि निगमनमध्ये पहिले नियम देऊन उदाहरणं सांगितले जातात. असे प्रत्येक चॅनलवाला असे तुम्हाला बारीक सांगणार नाही. ज्यामध्ये पहिले उदाहरणं दिले जातात आणि मग नियम सांगितले जातात, तर आगमन विधी असते. त्याच्यानंतर 23वा प्रश्न आहे. कक्षा नियमन में विद्यार्थियों की सहकार्य सहकारिता हेतु एक अध्यापक को क्या करना चाहिए? म्हणजे कक्षा में नियमन नियमन म्हणजे विद्यार्थ्यांचं काय होतं प्रत्येकाला संधी वगैरे यासाठी हा वापरलेला आहे. हा त्याच्यानंतर आपण जे नियम तयार करतो तर नियम कसे तयार करायचे या संदर्भात आलेला हा प्रश्न आहे प्रत्येकाला. आता पहिलं ऑप्शन काय म्हटलेले, स्वयं ही कठोर और जटिल नियमों का निर्धारण करणार. म्हणजे तुम्ही शिक्षक आहे तर तुम्ही काय करणार, स्वतःहूनच नियम तयार करून घेणार का? का आता हे कठीण नियम आहे बा आणि आपण हे वर्गात लागू केले पाहिजे. डायरेक्ट स्वतःहून नियम तयार करू शकत नाही. दुसरं काय म्हटलंय, विद्यार्थियों के दुर्व्यवहार के बारे में अभिभावकों से बार बार शिकायत करना. अभिभावक, आता अभिभावक पण काहींना माहित नसेल, अभिभावक म्हणजे त्यांच्या वडिलांना, आई वडिलांना काय करायचे तुम्ही घडी घडी सांगणार. परत परत तुमची मुलगी काही अभ्यास करत नाही, तुमची मुलगी काही याचं नाव घेते, असं किती वेळा सांगणार. ते काय म्हणतील, सर आम्हालाच घरी एवढे कामं असतात, आम्ही काय हे रिकामं कामं करायला अजून तिथे शाळेत येऊ का, परत आमच्याकडे ही गैरत आणू नका असं सांगतील. म्हणजे असं पण चालणार नाही. त्याच्यानंतर काय म्हटलंय, मापदंडों का पालन न करने पर विद्यार्थियों की भरंसा करना, म्हणजे त्यांना अपमानित करायचं, त्यांना शिक्षा द्यायची, असा प्रकार तुम्ही करणार का? अजिबात नाही. तर चौथा ऑप्शन काय म्हटलेलं बघा, मापदंड और नियमों को स्थापित करते समय
विद्यार्थियों की सहभागिता म्हणजे काय करायचं, तुम्हाला एखादा नियम बनवायचा आहे, बरोबर आहे का नाही, काही कायदा बनवायचा आहे, तर विद्यार्थ्यांची सहभागिता म्हणजे वर्गात समजा आता तुम्ही, आता आपण काय करतो, वेळापत्रक देतो, बरोबर आहे का नाही, विद्यार्थ्यांना वेळापत्रक देतो, तर मग सांगतो 35 मिनिटापर्यंत हा तास असेल, 35 मिनिटापर्यंत हा तास असेल, तर विद्यार्थ्यांना सांगतो ना, का तुम्ही ऑफिसमधून ठरवून येतात, हाच घेणार आहे बा. मग विद्यार्थ्यांना मग सांगून देतात, इथे खेळायला जायचं, एवढी तुमची जेवायची सुट्टी असेल, हा मधली सुट्टीमध्ये तुम्ही एवढ्या वेळ मैदानावर जाऊ शकतात, एवढ्या वेळ खेळायला जाऊ शकता. म्हणजे जो पण तुम्ही नेम, मग शाळेत तुम्ही 10 वाजताच आलं पाहिजे. म्हणजे काय झालं, जो पण तुम्ही नियम बनवला त्या नियमांमध्ये विद्यार्थ्यांना पण सहभागी, आणि तुमचेच नियम तयार करून घेतले. आता तुम्ही जर म्हटले उद्या 9 वाजता मनातल्या मनात का नाही शाळेत आल्यावर त्यांना शिक्षा देईल, आता त्या विद्यार्थ्यांना हा तुम्ही 9चा नियम तयार करा, विद्यार्थ्यांना माहित आहे का सहभाग घेतलाय का त्यांचा, अजिबात घेतला नाही. म्हणून नियम पण तयार करताना विद्यार्थ्यांचा पण सहभाग घेणे गरजेचं असतं. म्हणून याचं उत्तर काय, ऑप्शन 4 हे याचं उत्तर आहे. प्रश्न आहे 24वा. बघा, एवढं तुम्हाला कोणी डिटेल देणार नाही, आणि देत असेल तर त्यांचं बघा, मी काय म्हणत नाही माझेच बघा, दुसरीकडे पण बघा, पण तुम्हाला जे निगेटिव्ह असतं ना, त्या निगेटिव्हमध्ये ते कोणी सांगत नाही, ते क्लासवाले काय करतात, फक्त जे उत्तर आहे तेच पुढे चालतात. पण तुम्हाला नंतरून काय होतं, ज्या वेळा पेपराला जाणार ना तुम्ही, तर पेपराला तुम्हाला 2 ऑप्शन सारखे वाटतात. मग तेव्हा तुम्हाला होते का हे देऊ का ते देऊ, का ते उत्तर देऊ का हे देऊ, असं व्हायला नको, म्हणून हे बघणे गरजेचं आहे. प्रश्न आहे 24वा. वह विकल्प चुनिए जो उन संदर्भों का सही चुनाव करता है जिनमें बच्चों के लिए अधिगम हो पाता है. बघा, याचं स्पष्टीकरण जास्त काय, अधिगम, अधिगम म्हणजे शिक्षण, अधिगम म्हणजे बघा, अधिगम म्हणजे लर्निंग, काहीतरी शिकतो. आता काहींचं म्हणणं कसं असतं, त्यांना काय वाटतं का शिक्षण अधिगम कुठे होतं, फक्त शाळेतच होतं का, तर शाळेत नाही, इतर ठिकाणी पण आपण काय करतो, शिक्षण घेत असतो. मग तुम्ही म्हणाल वही पुस्तक घेऊन वाचणं याला शिक्षण नाही म्हणत, दररोज कुठे ना कुठे काहीतरी शिकणं याला शिक्षण म्हणतात. आता पहिला ऑप्शन काय, खेळकूद, बरोबर आहे का नाही, खेळकूदच्या मैदानावर पण आपण काय करतो, शिकतो का नाही. म्हणजे एखादा नवीन शब्द असेल, तुम्ही खेळत असताना काय झालं, एखाद्या मित्राने वापरला तर तुम्हाला लगेच तो लक्षात आला, म्हणजे खेळकूद. घरी पण काय आपण भाषा वगैरे कुठे शिकलो, घरी शिकलो. त्याच्यानंतर कक्षामध्ये तर आपण काय होतो, शाळेमध्ये तर आपण शिकतो. म्हणजे काय होतं, या तिघी ऑप्शनमध्ये काय होतं, आपण अधिगम करू शकतो खेळाच्या मैदानावर पण. एखादा विद्यार्थी समजा एक खेळता खेळता एखादा काहीतरी नवीन नाव नवीन नाव त्याच्या तोंडातून येईल, म्हणजे आपण काहीतरी ज्ञानात भर पडली का नाही. घरामध्ये पण आपल्यापेक्षा एखादा मोठा असेल, तो काहीतरी अभ्यास करत असेल, आणि त्याच्या तोंडातून काहीतरी शब्द ऐकला, आपण ऐकलं का नाही, काहीतरी शिकलो का नाही. म्हणजे काय असतं, आपण यांच्या माध्यमातून शिकत असतो. म्हणून ज्या ऑप्शनमध्ये हे तिघं आहेत, तर ऑप्शन 3 मध्ये हे तिघं आलेले आहेत, म्हणून याचं उत्तर असणार आहे. आणि जे रेग्युलर बघताना माझे व्हिडिओ, त्यांना माझे व्हिडिओ ज्यांनी बघितलेले आहेत ना APYQचे, त्याला दुसरीकडे सोडवण्यात कठीणच जाणार नाही. आणि जे फक्त उत्तर बघतात त्यांचं खरं नाही. 25वां प्रश्न है, निम्नलिखित में से कौन सी तकनीक छात्रों को समस्या समाधान कौशल्य के विकास में प्रभावशाली नाहीये. बघा, निगेटिव्ह विचारलेलं, काय विचारलेले, प्रभावशाली नाही, म्हणजे कोणती तकनीक समस्या समाधान म्हणजे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणती तकनीक प्रभावशाली नाहीये. तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्या. माझं चुकलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये माझ्या पण चुका काढा ना, माझ्या पण चुका शोधा. कारण काय होतं, तुम्ही किती प्रभावी आहेत हे तेव्हा कळणार आहे. जर मी एखादा याच्यामध्ये चुकलो, मग मी म्हणेल नाही यार, विद्यार्थ्यांचा खरंच कंटिन्यू अभ्यास चालू आहे. आता त्याच्यानंतर पहिला ऑप्शन काय म्हटलेलं आहे, मुद्दों पर चर्चा को सुसाध्य करना और छात्रों को चर्चा में भाग लेने के लिए प्रोत्साहित करना. आता शिक्षक मुद्द्यांवर चर्चा करतोय, भाग लेणे में प्रोत्साहित करतोय, म्हणजे काय चांगलं आहे. इथे काय प्रभावशाली आहे नाही, हे प्रभावशाली म्हणजे याचं उत्तर राहू शकत नाही. समस्या हल करने के लिए छात्रों को विचार मंथन एवं विचारों को उत्पन्न करने के लिए प्रोत्साहित करना. म्हणजे शिक्षक काय करतोय, विचार मंथन म्हणजे विचार करण्याला त्यांना प्रोत्साहन देतोय. म्हणजे काय, हे पण पॉझिटिव्ह झालं, हे इथे राहणार नाही, आपल्याला निगेटिव्ह विचारलेलं आहे. समस्या का समाधान खोजने के लिए छात्रों को विविध प्रकार की शिक्षण सामग्री प्रदान करना. म्हणजे एखादी समस्या असेल, ती सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना समजा पाडे, मग एखादं गुणाकार करत असतील, तर मग त्यांच्याकडे आलकंपी नसेल, तर आपण पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना काय करतो, या आलकंपी घे बघा, या पाड्यानुसार असा गुणाकार असा प्रकारे एवढ्या नंबरला येणार. म्हणजे काय, सामग्री उपलब्ध करणं हे पण चांगलं असेल. म्हणजे 3 पॉझिटिव्ह मिळाले, आपल्याला निगेटिव्ह विचारलेलं होतं. आता शेवटचं बघूया. हर समस्या के लिए एक जैसी पूर्व निर्धारित चरण प्रक्रिया का इस्तेमाल करना.
हर समस्या म्हणजे प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी तुम्ही आता उदाहरणार्थ गणितामध्ये त्यांना अडचण होती, तर तुम्ही काय दिली त्यांना अलकंपी वगैरे आणून दिली गणितासाठी. आता मराठीमध्ये त्यांना वाचायला अडचण होते, तुम्ही अलकंपीच आणून देणार का? प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी पूर्वी जसं केलं होतं तसंच करणार का? अजिबात नाही. कारण तुम्हाला वेगळं काहीतरी बदल करावा लागेल ना. कारण प्रत्येक समस्या त्याच्याने सुटेल का जी पूर्वी ज्याने सोडवली ते नाही? अजिबात सुटणार नाही. म्हणजे हे निगेटिव्ह हे होतं काय? तुम्ही तो शिक्षक बल कशावर देतोय? पूर्वनिर्धारितवर. म्हणजे जी समस्या आपण पूर्वी सुटली होती ना त्याच्यावरच. आता उदाहरणार्थ समजा एखादी मुलगी समजा पाण्यात पडली आणि तिला वाचवण्यासाठी तुमच्याकडे दोर वगैरे असेल, तुम्ही त्यावेळेला वाचवलं. पण एखाद्या वेळेस दुसऱ्या वेळा परत पाण्यात पडली आणि तुमच्याकडे दोरी वगैरे नाही, मग तुम्ही असंच म्हणणार का? मग आता पाटील मॅडम म्हणतील, "नाही बाबा, आपल्याकडे आपण पूर्वनिर्धारित समस्या आहे ना, आपण दोरीने वाचवलं होतं ना, आता थांबा मी डायरेक्ट गावाला जाते, गावावरून एक दोरी घेऊन येते कारण त्याच्याने वाचवली." तोपर्यंत ती राहील का? अजिबात राहणार नाही. म्हणजे मग तुम्हाला पर्याय करावा लागेल ना काहीतरी. काहीतरी तुम्हाला एखाद्या झाडाची वेल असेल वगैरे काहीतरी टाकून तिला वर काढावं लागेल. नाहीतर काय सांगायला पाहिजे, "नाही, पूर्वनिर्धारित समस्या सोडवण्यासाठी जे वापरलं पाहिजे तसंच वापरलं पाहिजे. मी जाते गावाला, तिथून सोलापूरहून एक दोरी घेऊन येते आणि मग हिला वाचवते." असं करणार का? अजिबात करणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे, तुम्हाला पूर्वनिर्धारित नसावं, तर विद्यार्थ्यांना काय करायचं, नवनवीन प्रक्रिया तुम्हाला शिकवल्या पाहिजे. त्याच्यानंतर 26वा प्रश्न आहे, निम्न में से कौन सा रचनावादी कक्षा का अभिलक्षण है? निम्न में से कौन सा रचनावादी कक्षा का? रचनावादी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं. रचनावादी म्हणजे विद्यार्थी काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचे विचार करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या रचना करतात. तर अभिलक्षणे म्हणजे त्याचं उदाहरण काय? पहिलं ऑप्शन काय म्हटलं बघा. आता निगेटिव्ह काढायला शिका. कारण पेपरामध्ये पण डायरेक्ट तुम्ही उत्तर काढू शकत नाही. काही काही मुलं काय करतील, कुठे फसतात, 3 ऑप्शन वाचत नाही, डायरेक्ट जे पॉझिटिव्ह वाचलं तेच. अरे बाबा, पण ते निगेटिव्हमध्ये पण एखाद्या वेळेस पॉझिटिव्ह असतं. त्याच्यामुळे 4ही ऑप्शन वाचण्याची सवय लावा आत्तापासून. अधिगम करता अ, अ, अधिगम प्रक्रिया में अधिगम करता निष्क्रिय होते. आता अधिगम करता जर निष्क्रिय राहिला तर त्याला ज्ञान मिळेल का? आता समजा मी एवढं तुम्हाला सांगतोय, तर तुम्ही जर मोबाईल कुठेतरी ठेवून दिला, तर तुम्ही निष्क्रिय झाले. तर बघ होईल का तुम्हाला ते समजेल का? अजिबात समजणार नाही. पाठ्यपुस्तक यंत्रवत याद करने पर अत्यधिक महत्व दिया जाता है. म्हणजे पाठ्यपुस्तकाला पाठ करण्यावर महत्व देईल. ही रचनात्मक कक्षा झाली का? अजिबात नाही. महत्व नाही. पाठ्यपुस्तक पाठ करायला महत्व नाही. त्याच्यानंतर 3 ऑप्शन काय म्हटलेले आहे? कक्षा में बच्चों को प्रश्न पूछने के लिए प्रोत्साहित नहीं किया जाता. म्हणजे प्रोत्साहित नाही की प्रोत्साहित किया जाता तो क्या होता? म्हणजे पॉझिटिव्ह असतं. पण काय म्हटलेले प्रोत्साहित नाही किया जाता म्हणजे विद्यार्थी जर प्रश्न विचारत असतील त्यांना विचारू द्यायचे नाही आणि जरी विचारत असतील तर त्यांना सांगायचं विचारू नका. मला शिकवू द्या पहिले मग प्रश्न विचारा. म्हणजे तुम्ही प्रोत्साहन नाही केलं. हे पण निगेटिव्ह झालं. आता चौथा ऑप्शन काय म्हटलेले कक्षा कक्ष में बच्चे के पिछले अनुभव का उपयोग नए ज्ञान की रचना के लिए किया जाता है. म्हणजे बघा किती पॉझिटिव्ह आहे का विद्यार्थ्यांचं काय करतायत जे जुनं ज्ञान आहे. पिछला अनुभव म्हणजे जे जुनं ज्ञान आहे त्या जुना ज्ञानाचा उपयोग कशासाठी करायचा? नवीन ज्ञानासाठी करायचा. नवीन ज्ञानासाठी करायचा. याला म्हटलं रचनात्मक. म्हणजे आपण विचार कुठे करतो? आपल्या बुद्धीमध्ये जेवढे शब्द आहेत त्याच्याच अनुसरून आपण विचार करतो ना. का नवीन एखादी भाषामध्ये विचार करतो. आता आपली मातृभाषा मराठी. आता मला सांगा असं कोणी आहे का? का मला म्हणेल का नाही सर आमचा विचार आम्ही इंग्रजी भाषेमध्ये करतो. इंग्रजी भाषेमध्ये तुम्ही विचार करतात का? तुमची मातृभाषा म्हणजे काय झालं पूर्वज्ञान. पूर्वज्ञानाबरोबरच तुम्ही काय करतात? नवीन ज्ञानाचा विचार करतात. प्रश्न आहे 27वा. बघा एकदम स्पष्टीकरणासही आणि मुद्देसूद आणि जे व्हिडिओ माझे बघतील ना बघाच. कारण काय होतं एक माझे व्हिडिओ काय तुम्हाला टाईमपास नाही तुम्हाला गुंतून ठेवण्यासाठी नाही. कारण हे प्रश्न तुम्हाला सोपे का वाटतात? का तुम्ही हे बघितलेले आहेत. पण ज्या वेळा तुम्ही पेपराला जाल ना त्या पेपराला वेगळे प्रश्न येतात. वेगळे प्रश्न काय येतात? प्रश्न हेच राहतात फक्त मोठे असतात, ब्रॉड दिसतात. पण तुम्ही जर हे समजून वाचलं नाही तर तुमचा तिथे काहीच उपयोग होणार नाही. तुम्हाला एक सुद्धा प्रश्न आसान असा तिथे मिळत नाही. कोणी लिहून जरी दिलं ना का आसान असा प्रश्न येईल तरी येऊ शकत नाही. प्रश्न फिरवला जातो. प्रश्न आहे 27वा. निम्न में से कौन सी विचारधारा बच्चों के अधिगम में अवरोधक आहे म्हणजे कोणची विचारधारा अवरोधक म्हणजे अडथळा निर्माण करते. कोणची विचारधारा अडथळा निर्माण करते मुलांच्या अधिगम मध्ये म्हणजे शिक्षणामध्ये. पहिलं काय म्हणतंय तृतीय अधिगम प्रक्रिया का एक हिस्सा आहे. बघा म्हणजे तृतीय म्हणजे चुका काय करते एक प्रकारचा अधिगमचा हिस्सा म्हणजे शिक्षण प्रक्रियेचा हिस्साच आहे ना. मराठीमध्ये पण हा प्रश्न येतो.
चुका ह्या शिक्षण प्रक्रियेचा काय आहे, एक प्रकारची हिस्सा आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे चुका म्हणजे चुकांतून विद्यार्थी, आता उदाहरणार्थ तुम्ही एखादं चुकवलं, तर मला लक्षात येईल म्हणजे काय झालं, जर तुम्ही काहीच चुकवलं नाही, तुम्ही जर चूकच केली नाही म्हणजे तुम्ही मानलंच नाही, जसं न तसं उत्तर देऊन टाकलं, समोरचा देतोय ए म्हणून तुम्ही ए ऑप्शन दिलं. म्हणजे तुम्ही चूक सांगितली नाही. पण नंतरून जर तुम्ही चूक सांगितली नाही म्हणजे तुम्हाला तो टॉपिक समजला का? अजिबात नाही. पण तुमचं जर बी आलं असतं तर मला कळालं असतं, की नाही या मॅडमांना हे समजत नाहीये किंवा यांना हे माहीत नाही. मग मी तुम्हाला म्हणजे हिस्साच आहे ना. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे 2 अधिगम करता केले त्रुट्या करणं एक लज्जाजनक कार्य आहे. बघा, लज्जाजनक कार्य. आता लज्जाजनक कार्य म्हणजे हे लज्जाजनक कार्य आहे का? म्हणजे चुका होणं काय होतं विद्यार्थ्यांना थोडं आपण म्हणतो ना लाज वाटली पाहिजे चुका करायला. असं बरोबर आहे का? म्हणजे हे काय झालं अवरोध करेल ना. म्हणजे तुम्ही जर दुसरीच्या विद्यार्थ्यांना सांगताय, "तू जर चुका केल्या तर तुला लाज वाटली पाहिजे." लज्जाजनक. मग असं करणार का? दुसरीच्या विद्यार्थ्याला त्याला काही माहीत आहे का बिचाऱ्याला? मग काय झालं हे तुमचं निगेटिव्ह झालं. हे निगेटिव्ह आहे. बरोबर आहे का नाही? हे निगेटिव्ह थोडं बाजूला काढूया. 3 काय म्हटलंय? "तृतीय अधिगम करता हूँ की संकल्पना समझ में अंतराल की जानकारी देते." म्हणजे अधिगम करतात. तृतीय काय करते? अधिगम करताच्या संकल्पना. संकल्पना म्हणजे तुमच्या डोक्यातील विचार. आता जसं जयश्री मॅडमांनी एका वेळा मला आगमन आणि निगमनचं उत्तर चुकीचं दिलं होतं. तर मला काय होतं मग त्यांच्या संकल्पना मला कळाल्या ना, त्यांच्या डोक्यातील विचार काय का त्यांना हे समजलं नाही. त्यांना हे समजलं नाही म्हणून मी त्यांना स्पष्टीकरण दिलं. म्हणजे काय असतं त्याच्यासाठी मदत असते. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर चौथं ऑप्शन काय म्हटलेलं आहे, अधिगम करताओं को डाँट भय के बिना त्रुटियाँ करने के लिए मौका मिलना चाहिए. बघा, डाट भय के बिना म्हणजे मी तुम्हाला जर सांगितलं, चुका जर केल्या तर याद राखा, हां, एकेकाला झोडून काढेल. असं जर मी तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही काय व्हाल, जरी तुम्हाला चुकीचं वाटत असेल, तुम्ही तरी म्हणाल, "नाही सर, तुमचंच बरोबर आहे, तुमचंच बरोबर आहे." असंच करत असाल ना, मग मी काय सांगितलं पाहिजे, की तुमच्या चुका होणं हे स्वाभाविक आहे. असा पण प्रश्न होतो, चुका होणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. चुका होणं हे स्वाभाविक असतं. चुका कोणाकडून होऊ शकतात. त्या जागेवर मी असो, नाहीतर तुम्ही असो. पण ह्या चुका तुम्ही घाबरू नका. मी काय सांगतोय तुम्हाला, अरे तुम्ही उत्तर द्यायला घाबरू नका ना. तुम्ही उत्तर द्या ना. उत्तर द्या नंतर बघू. म्हणजे काय होतं, तुम्ही फक्त शिका आणि चुकलं तर मी तुम्हाला सांगायला आहे. म्हणजे काय झालं, हिस्सा आहे. पण दुसरं ऑप्शन काय म्हटलं, जे या प्रश्नाचं उत्तर आहे, काय म्हटलेलं आहे, "अधिगम करता केले त्रुटी एक लज्जाजनक आहे." म्हणजे त्रुटिया म्हणजे चुका काही विद्यार्थ्यांना अपमानित किंवा हे करण्यासाठी नसतात. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर प्रश्न आहे 28वा निम्न में से कौन से बाह्य अभिप्रेरणा का उदाहरण आहे? बाह्य अभिप्रेरणा बघा आलं अभिप्रेरणांवर. आता मी तुम्हाला 2 अभिप्रेरणा सांगितलं तर आंतरिक अभिप्रेरणा आणि बाह्य अभिप्रेरणा. बाह्य अभिप्रेरणा म्हणजे तुम्हाला बक्षीस देणं, गाडी देणं वगैरे यासाठी तुम्ही मेहनत करताय. ती बाह्य प्रेरणा आणि आंतरिक प्रेरणा म्हणजे तुम्हाला स्वतःला वाटतंय, स्वतःला त्याची आवड आहे. आता एखाद्याला क्रिकेटची आवड आहे, कोणाला सांगून कळतं, तो स्वतःहून क्रिकेट खेळायला जातो 10 किलोमीटर जरी बोलवलं आणि एखाद्याला जर समजा आवडच नसेल, मग एखादा मी त्याला ₹500 देतो येर खेळायला. मग तो कशामुळे आला? ₹500 मुळे आला म्हणजे काय झालं? बाह्य प्रेरणा. आता या संदर्भात आलेला हा प्रश्न आहे. पहिलं काय म्हटलंय? अपने अधिगम को दृढ़ करने के लिए शोध करते समय अमन भिन्न स्रोतों की सहायता लेता है. बघा, भिन्न स्रोतों की सहायता लेता है. आता काय म्हटलंय? अमन नावाचा पोरगा आहे आणि अधिगममध्ये जे शोध घेण्यासाठी स्वतःहून शोध घेतो. स्वतःहून शोध घेतो म्हणजे कोणती प्रेरणा झाली? ही आंतरिक प्रेरणा झाली. बरोबर आहे का नाही? नगद इनाम पाने हेतु रियान एक परियोजना के लिए विभिन्न स्रोतों की खोज करताय. बघा, म्हणजे नगद म्हणजे पैसा मिळवण्यासाठी तो रियान काय करतो? प्रयत्न करतो. आता पैसा मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय म्हणजे कोणती प्रेरणा झाली? बाह्य प्रेरणा झाली. बघा, हे थोडं वेगळं झालं ना मग. सिता सितारा आपने स्वयं हां, संशोधन संतोष केले. आपने बडो नियमित तौर पर परपुष्टी देते. म्हणजे बघा, सितारा नावाची मुलगी आहे. ती काय करते? स्वयं करते, स्वयं. स्वयं संतोषन. स्वयं म्हणजे स्वतःला. आता स्वतः म्हटलं तर काय झालं? आंतरिक झालं. हे पण झालं आंतरिकचं उदाहरण. त्याच्यानंतर अपनी व्यक्तिगत अभिरुचि एवं क्षमताओं को बढ़ाने के लिए कुलमित क्रियाकलापों का नियमित रूप से अभ्यास करते. म्हणजे काय होतं? जी कुलमित नावाची मुलगी आहे ती काय करते स्वतःची अभिरुची टिकून ठेवण्यासाठी काय करते स्वतःच प्रयत्न करते. क्रियाकलाप म्हणजे स्वतःच काहीतरी क्रिया करणे. तर ही पण झाली आंतरिक प्रेरणा कारण इथे पण स्वतःबद्दल म्हणताय. पण हा रेहान नावाचा जो मुलगा आहे तो काय करतो नगद इनाम पाने केले म्हणजे काय करतोय पैशासाठी काय करतोय परियोजना करा म्हणजे पैशासाठी काय करतोय तो मेहनत करतो काहीतरी स्रोत शोधतो म्हणजे काय झालं ही बाह्य प्रेरणा झाली. म्हणून ऑप्शन 2 याचं उत्तर असेल. बघा एवढा खूप चांगल्या प्रकारे मी टॉपिक समजून दिला.
आता त्याच्यानंतर कोविड महामारीवर हा प्रश्न आलेला आहे बघा. कोविड महामारीवर जास्त विचार न करता याचा डायरेक्ट मुद्दा सांगतो. कोविड-19 महामारी के दौरान तनाव में विद्यार्थियों के प्रदर्शन का नकारात्मक रूप से प्रभावित किया. म्हणजे कोविड ज्या वेळा कुठे पण आला, महाराष्ट्रात असो, भारतात असो, जगात असो, तर त्याचा सगळ्यात जास्त प्रभाव कुठे झाला हे आपल्याला अनुवंशिकतेवर झाला का? काही एखाद्याचा अनुवंश नष्ट होऊन गेला. अनुवंश म्हणजे आता काय संस्कृतीत वाचले नाही बा, असं काही नाही. आनुवंशिक निष्पादनमध्ये प्रतियोगिता व संज्ञांमध्ये काही झाला का? प्रतियोगितामध्ये झाला नाही. पण परिणाम कुठे झाला? सगळ्यात जास्त नकारात्मक परिणाम कुठे झाला? संज्ञान आणि संवेगवर. संज्ञान म्हणजे काय? मानवाची विचार प्रक्रिया. विचार प्रक्रिया म्हणजे काय होतं? आता तुम्हाला घरातून बाहेर पडता येत नव्हतं. म्हणजे काय? तुम्हाला कुठे बाहेर जात नव्हता म्हणजे काय होते? तुम्हाला विचार प्रक्रिया तुमची दांबळल्या गेली. त्याच्यानंतर संवेग. संवेग म्हणजे तुमच्या भावनांवर परिणाम झाला ना, भावनांवर. आता समजा एखादा व्यक्ती मृत्यू तुमच्या घरातलाच कोणीतरी आहे. तुमच्या घरातलाच कोणीतरी व्यक्ती आहे, तुमच्या जवळ अक्षरशः आहे, पण तुम्ही त्याला हात लावू शकत नाही. म्हणजे या काय झाला? या भावना पण झाल्या. म्हणजे काय झालं? याचा कोविड-19चा जो परिणाम झाला तो कशावर झाला? संज्ञान आणि संवेगावर झालेला आहे. आता नाही हा शेवटचा प्रश्न बघू किती विद्यार्थी 30 नंबर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 30 टाकायचं. किती विद्यार्थी याचं स्पष्टीकरण म्हणजे किती विद्यार्थी याचं उत्तर बरोबर देता हे तुम्ही सांगायचं. कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाची उत्तरे आली पाहिजे. माझे व्हिडिओ जेवढे बघतात त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे. तुमच्याकडून अपेक्षा आहे.